मुंबईमध्ये सुद्धा होळी उत्साहात साजरी करण्यात आली। मुंबईत सगळ्यांचंच आकर्षण ठरली ती वरळीच्या बीडीडी चाळीतली होळी। मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाबच्या प्रतिकृतीचं यात दहन करण्यात आलं। त्याचबरोबर मुंबईतल्या कोळी लोकांनीही आपल्या परंपरागत पद्धतीने होळी उत्सव साजरा केला। वरळीच्या बीडीडी चाळीत अनोखी होळी साजरी झाली। या चाळीत मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाब याचीच होळी करण्यात आली। त्यासाठी कसाबची 40 फूट उंच प्रतिकृती तयार करण्यात आली होती। मुंबई हल्ल्याच्या जखमा मुंबईकर अजूनही विसरलेले नाहीत, त्यामुळे मुंबईकरांनी अजमल कसाबचीच होळी बनवली। कसाबला कोर्ट शिक्षा तर देईलच, पण मुंबईकरांनी आपल्या मनातल्या रागाला या कसाबच्या होळीने शांत करण्याचा प्रयत्न केला। ही होळी रात्री 12 वाजता पेटवण्यात आली। कसाब आणि त्याचे साथीदार ज्या कफ परेडच्या धक्क्यावर पहिल्यांदा उतरले त्या कोळीवाड्यातही होळी साजरी करण्यात आली। मुंबईच्या कोळी लोकांनी आपल्या परंपरागत पद्धतीने होळी साजरी केली। आपल्या मासेमारीच्या व्यवसायाची भरभराट होवो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई। आपण बघितलं श्वेता, एकट्या मुंबईमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी होते आणि त्याचबरोबर आमची रिपोर्टर आहे मनाली पवार, तीही एका वेगळ्या पद्धतीने होळी साजरी जे लोक करतात त्यांच्या बरोबर आहे। मनाली आता आहे सेलिब्रिटी घराच्या बाहेर आणि ते कशा प्रकारे होळी साजरी करतात याच्याविषयी ती बोलते। मनाली, फक्त मी आहे पृथ्वी थिएटरच्या इथे। मगाशी मी म्हटलं शबाना आझमीनी ही होळी जी आहे ही इथे त्यांनी आयोजित केलेली आहे आणि यावेळेला त्यांच्यासाठी ही होळी स्पेशल आहे। त्यांना डबल सेलिब्रेशन असणार आहे, कारण यावेळेला त्यांची मुलगी झोया अख्तर आणि फरहान खान या दोघांचेही जे काही बॉलिवूडमधलं त्यांचे 2 सिनेमांचं जे यश होतं, एक म्हणजे लक बाय चान्स आणि दुसरा फरहानचा रॉक ऑन, या दोन्ही सुपरहिट सिनेमांचं जे सेलिब्रेशन या होळी निमित्ताने त्यांनी ठेवण्यात आलं आणि त्यामुळे खूप सेलिब्रिटींची शक्यता इथे येण्याची आणि ही एक परंपरा आहे की पृथ्वी थिएटरच्या इथे होळी दरवर्षी सेलिब्रेट केली जाते। त्यामुळे अनेक जुने कलाकार जे रंगकर्मी आहेत, जे सिनेमासृष्टीतले कलाकार आहेत, या होळी निमित्त इथे एकत्र येतात। पण इथे असा एक बँड जो आलेला आहे तो खास दिल्लीवरून आला केवळ होळी सेलिब्रेशनसाठी। पण कुठेतरी मुंबईमध्ये एक दहशतवादाची एक जी छाया ती या होळीवर यंदाची दिसते। यंदाचं जे होळी सेलिब्रेशन आहे हे कुठेतरी एक तितकंसं उत्साही किंवा त्या जोशात नाहीये, तो रंग या होळीमध्ये दिसत नाहीये। पण आपण हा जो बँड आला त्या बँडकडे आपण जाऊयात आणि आपण ते त्यांच्याशीच बोलूयात। आप दिल्ली से यहाँ पे आए हो, तो किस तरह की होली दिल्ली में मनाई जाती है? हमारे दिल्ली के अंदर है पूरा भंगड़ा करा जाता है और जहाँ तक है सारे बोलते हुए कभी ये देश है वीर जवान। तो क्यों ना वो भांगड़ा हम लोग यहाँ पे भी देखें। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, मेरे देश का यारो है, मेरे देश का यारो क्या कहना, ये देश है वीरों का कहना। यहाँ चौड़ी छाती वीरों की, यहाँ भोली शक्ले हीरो की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे, मस्ती में मस्ती है झूमे बस्ती में। सावन